नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. शुक्रवारी आपण चर्चा केली होती इंग्रजी या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 म्हणजे सायन्स 1. आणि सायन्स 1 या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे सुरेश जंगले सर. अनेक वर्ष त्यांचा सायन्स 1 हा विषय शिकवण्याचा अनुभव आहे. सर, आपला आयबीएन लोकमतमध्ये मनापासून स्वागत. अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे परीक्षा, अगदी जवळ आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी झालेला आहे किंवा काही अजिबातच झालेला नाही त्यांच्यासाठी काय सांगाल? 12 धडे आहे, कुठले धडे महत्त्वाचे आणि त्यातला कुठला भाग करावा त्यांनी? खरं म्हणजे प्रत्येक प्रकरण जे आहे ते महत्त्वाचं आहे. आता हे जे 12 प्रकरण आहेत त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण ते आणि प्रकाश, हे 2 प्रकरणं अशी आहेत की याच्यावर 10 मार्कांचं विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये. तर हे 2 प्रकरणं जर विद्यार्थ्यांनी वाचलीत आणि त्यावरती जर समजा प्रश्नांची उत्तरं त्यांनी तयार केली तर हे 10 प्रश्न तयार होतील. पण त्याशिवाय काही काही प्रश्न असे असतात ना ते अतिशय सोपे असतात. म्हणजे उदाहरणार्थ सौर ऊर्जेचे फायदे आणि त्याच्या मर्यादा, ह्या प्रत्येक मुलाला ते जमणारच आहे. त्यामुळे ते जरी त्यांनी असं वाचलं या टाईपचे प्रश्न तरी मुलांना मार्क मिळवणं जे असतं ना ते कठीण जात नाही. त्याशिवाय आकृत्या काढून बघणं, कारण आकृत्या काही ठराविक अशा असतात की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात, तर त्याही त्यांनी काढून बघायला पाहिजे. ह्या परीक्षेच्या वेळेसची तयारी याचं म्हणून एक असं तंत्र असतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना जो जो भाग त्यांना सोपा वाटलेला आहे तो त्यांनी परत बघायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आता विद्युत धारा हे प्रकरण जरासं कठीण आहे, पण त्यातले काही प्रश्न इतके सोपे आहेत. आता उदाहरणार्थ सावधगिरीचे उपाय, हा प्रत्येक मुलाला कॉमन सेन्सने जमणारा प्रश्न आहे. म्हणजे 7वीतल्या 8वीतल्या 9वीतल्या कुठल्याही मुलाला तो जमू शकतो, त्यामुळे 10वीतल्या मुलाला ते जमू शकतं. अगदी, म्हणजे काही प्रश्न तुम्ही साध्या लॉजिकनी कॉमन सेन्सने सोडवू शकता. सर, आपण बोलू. करिश्मा जगधने अहमदनगरहून आपल्याशी बोलते आहे. करिश्मा, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग करिश्मा, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की आपल्याला दीर्घोत्तरीसाठी कोणते धडे महत्वाचे आहेत किंवा कोणते प्रश्न येऊ शकतात आणि लघुत्तरीसाठी धड्याखालचेच करायचे की त्या व्यतिरिक्त देखील येऊ शकतात? बरं, खरं म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे ते कोणत्याही पाठावरचे येऊ शकतात, परंतु हे जे पहिलं प्रकरण जे आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण, त्यातला एक तरी प्रश्न दीर्घोत्तरी म्हणून परीक्षेमध्ये येणारच आहे. त्यानंतर ध्वनीवर दीर्घोत्तरीचा प्रश्न येऊ शकतो की जो अतिशय सोपा सुद्धा असतो. त्यानंतर प्रकाश, यावर समजा उदाहरणार्थ दृष्टीदोष, यावर एक दीर्घोत्तरी प्रश्न येण्याची भरपूर शक्यता आहे. त्यामुळे दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिताना अजून त्याच्यामध्ये एक लॉजिक असणं अत्यंत आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ एकसर जोडणी, यावर जर समजा दीर्घोत्तरी प्रश्न विचारला गेला की त्याचं सूत्र कसं तयार करायचं, तर त्यामध्ये आपल्याला ओहमच्या नियमाचा वापर कसा करायला पाहिजे. एकसर जोडणी म्हणजे यामध्ये विद्युतधारा जी आहे ती कॉमन असणार आहे. तर या टाईपचे जे विचार करणं जे आहे प्रत्येक प्रश्नाचा, तो अत्यंत आवश्यक आहे. अगदी सर, आपण बोलू दीर्घोत्तरी प्रश्न कसे सोडवायचे. वैभव डाकोरे हिंगोलीहून आपल्याशी बोलताय. वैभव, प्रश्न विचार तुझा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की पहिल्या प्रश्नाविषयी मला मार्गदर्शन हवं. पहिल्या प्रश्नाविषयी तुला मार्गदर्शन हवंय. पेपर मधल्या पहिल्या प्रश्नाविषयी त्याला पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि हा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे पुस्तकाचं संपूर्ण सूक्ष्म वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ मूलकण, याकरता जो कॉर्क नावाचा जो शब्द आहे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतो. तर हे असे जे शब्द आहेत ते अंडरलाईन करत करत जर समजा आपण अभ्यास केला आणि अशा महत्त्वाच्या शब्दांवर जर अधोरेखित केलं असेल तर त्या प्रश्नाची तयारी होऊ शकते. त्याशिवाय पुस्तकाच्या मागे जे दिलेले असतात प्रश्न त्याचाही अभ्यास करायला पाहिजे, पण पूर्ण पाठ्यपुस्तकाचं सूक्ष्म वाचन अत्यंत आवश्यक गरजेचं आहे. भावेश डावरे बोलतो आहे नाशिकहून आपल्यासोबत. भावेश, प्रश्न विचार तुझा. हॅलो सर. हा भावेश, मला आहे ना सायन्स मधले क्वेश्चन 4 आणि 5वातलं बी खूप कठीण जातं. अच्छा, तर तो बी प्रश्न म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आता हे दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येक पाठावर कोणता दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा तू आधी विचार कर आणि मग त्या दीर्घोत्तरी प्रश्नांना प्राधान्यक्रमाला सुद्धा महत्त्व आहे की पहिला मुद्दा कोणता लिहू, दुसरा मुद्दा कोणता लिहू याचा विचार कर. तर मग तुला हे दीर्घोत्तरी प्रश्न कठीण वाटणार नाही. एक उदाहरण देतो. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं प्रकरण आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपणावर आधारित 2 प्रकारची वर्गीकरणं आहेत. म्हणजे प्रश्न समजून घेणं कसं महत्त्वाचं असतं तेही लक्षात घे.
तर त्यामध्ये आवर्त सारणीची विभागणी विचारलं तर मग ते SPDF हे वर्गीकरण लिहायला पाहिजे. आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण विचारलं तर मग निष्क्रिय मूलद्रव्ये, अगदी म्हणजे सर प्रसामान्य क्रमाने मूलद्रव्ये मुद्दे हे महत्वाचे विचारायला लिहायला पाहिजे. पाहिजे. यशोधन वाळिंबे मुंबईहून आपल्यासोबत बोलतोय. यशोधन, प्रश्न विचार तुझा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग यशोधन, प्रश्न विचार. सर मला असं विचारायचं होतं की आपल्या विज्ञानाच्या ह्याच्यात इंटरनल मार्क कसे मिळवावेत आणि आकृत्या प्रकाश त्या आकृत्या थोडक्यात लक्षात कशा ठेवाव्यात. इंटरनल मार्क कसे मिळवावे, 10 मार्क जे आहेत ते, आणि आकृत्या कशा लक्षात ठेवाव्या. इंटरनल मार्क त्याकरता प्रयोग परीक्षा झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे ते 10 पैकी काय मिळायचे ते मिळालेले आहेत. आता जे एक्सटर्नल मार्क जे आहेत म्हणजे 40 त्यांचा विचार जास्त करायला पाहिजे. आकृत्या हे कौशल्यावर आधारित असल्यामुळे त्याचा सराव अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्या आकृत्या कमीत कमी 3दा तरी प्रत्येक आकृती काढून बघितली पाहिजे. आकृती म्हणजे चित्र नाही आहे, त्यामुळे त्यातला जो शास्त्रीय भाग जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आकृतीचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. चित्र म्हणून आकृतीकडे बघता सर, कामा नये. आकृतीच्या प्रश्नाबद्दल आपण थोडंसं विस्ताराने बोलू की आकृत्यांची तयारी कशी करायची. सुकृत प्रभू मुंबईहून आपल्यासोबत बोलतोय. सुकृत, प्रश्न विचार तुझा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सुकृत, तुझा प्रश्न विचार. प्रश्न असा आहे की जो 6वा धडा आहे ना, एनर्जी रिसोर्सेस, त्याच्यात डायग्राम पण हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांटचा कटिंग जातो. तो कसा अभ्यास करायचा त्याचा. हां, त्या टाईपची आकृती विचारणार नाहीत परीक्षेमध्ये. त्या ऊर्जा स्रोतावर म्हणजे बायोगॅस संयंत्र जे आहे ते, त्यानंतर सोलर कुकर जे आहे ते, सौर जलतापक जे आहे ते, ह्या 3 पैकी एक आकृती विचारल्या जाणार. तू जे म्हणतो ती आकृती परीक्षेत विचारणार नाहीत, त्यामुळे त्याची चिंता करू नकोस. ही आकृत्या लक्षात ठेव. सरांनी सांगितलेल्या. परीक्षेत शहा नवी मुंबईहून बोलतोय आपल्यासोबत. परीक्षेत प्रश्न विचार. हॅलो. परीक्षेत मला आकृतीबद्दल विचारायचं आहे की आकृत्या कोणकोणत्या महत्वाच्या आहेत आणि प्रकाशाच्या आकृतीसाठी काय काय सराव करावा. प्रकाशाची आकृती म्हणजे किरणाकृती आहेत त्या सगळ्या. त्या किरणाकृतींमध्ये त्या बाणांची दिशा, त्यानंतर आपाती किरण कोणते आहेत, त्याचं अपवर्तन कुठून होतं, आणि त्याच्याकरता आपण जे तत्व शिकलेलो असतो की पहिला किरण जो असेल तो मुख्य अक्षाला समांतर असेल, दुसरा जो असेल तो प्रकाशीय मध्यातून जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आकृती काढायला पाहिजे. मी आताच सांगितलं की आकृती म्हणजे चित्र नाही आहे. आकृतीचा आधी शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि मग आकृत्या काढून बघा. तुम्हाला नक्की जमतील. अगदी सरात तुम्ही काही आकृत्या सुद्धा आणलेल्या, त्या आपण विद्यार्थ्यांना दाखवूया. त्यापूर्वी आपण एक फोन घेऊ. शैलेंद्र कुलकर्णी बीडहून बोलतोय आपल्यासोबत. शैलेंद्र, प्रश्न विचार तुझा. हा, माझा प्रश्न होता की ते 4 मार्काचे प्रश्न आहेत ना, ते धड्याखालचेच विचारतात का आणि लाईट धड्यामधले महत्वाचा प्रश्न कोणता. अच्छा, धड्याखालचे विचारतात का, याचं उत्तर असं आहे की धड्याखालचे सुद्धा विचारतात. म्हणजे असा काही नियम नाही आहे की धड्याखालचेच प्रश्न विचारले पाहिजे, परंतु हा जो स्वाध्याय असतो म्हणजे धड्याखालचे प्रश्न हे जे तू म्हणालेला आहेस त्या प्रश्नांची अधिक तयारी करायलाच पाहिजे. पण त्याशिवाय पाठ्यपुस्तकाचं वाचन असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण असा काही नियम नाही आहे की धड्याच्या मागचेच प्रश्न सगळे विचारायला प्रकाश पाहिजे. बद्दल त्याने विचारलं की या धड्यातलं काय हा, तर महत्त्वाचं आहे. प्रकाश याच्यामध्ये दृष्टीदोष हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. दृष्टीदोष महत्वाचा प्रश्न आहे. केदार कुलकर्णी पुण्याहून बोलतोय आपल्यासोबत. केदार, काय आहे तुझा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे मॅडम की धड्याखालील प्रश्न जास्त येऊ शकतात की गाईड मधूनही येऊ शकतात. मी आताच सांगितलंय की प्रश्न कुठून येतील असं काहीही नाही आहे, परंतु स्वाध्यायातले प्रश्न आधी करून ठेवा आणि नंतर पाठ्यपुस्तकाचा वापर करा. कोणीही पेपर काढताना गाईड घेऊन बसत नसतं. महत्वाची सूचना दिलेली आहे सर तुम्ही. आणि पुन्हा एकदा आपण विद्यार्थ्यांना सांगूया की धड्याच्या मागचे जे प्रश्न असतात स्वाध्यायातले ते प्रश्न नीट त्याची तयारी करून ठेवा. सर आकृत्यांबद्दल आपल्याशी बोलणाऱ्या काही आकृत्या त्यांनी आणलेल्या आहेत, पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.